नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता बघा म्हणजे जेवण वगैरे झालं. आता ते बघा गायत्री तिकडे झाडू मारते. तिकडे कसं मित्रांनो किचनमध्ये म्हणजे लाईट वगैरे काही व्यवस्थित येत नव्हती. चल चल म्हटलं इथं हॉलमध्ये बसून करूया. तोपर्यंत ते गायत्रीचे पण कामं वगैरे होऊन जातील मित्रांनो. मित्रांनो, आपण आपल्या विषयाला बोलणारच आहोत. विषय म्हणजे काय, जे आहे ते एकदम सत्य परिस्थिती मित्रांनो. खोटं वगैरे काही अजिबात नाही. जे स्वतःच्या आयुष्यामध्ये घडतंय, जे लोकांच्या आयुष्यामध्ये घडतंय, जे नातेवाईकांच्या आयुष्यामध्ये घडतंय, मी त्याच गोष्टी शेअर करतो मित्रांनो. अजिबात म्हणजे खोटं वगैरे काय नाही. जे एकदम सत्य परिस्थिती तीच मित्रांनो शेअर करतो मी. मित्रांनो, मी काही दिवसापूर्वी म्हणजे न्यूजमध्ये वाचलं जो आपला लोकमत न्यूजपेपर असतो. मला कसं न्यूजपेपर वाचायची सवय आहे मित्रांनो. मी कसं स्पर्धा परीक्षाचा पण अभ्यास वगैरे करतो, तर मला न्यूजपेपर वाचायची आधीपासूनच सवय आहे मित्रांनो. तर लोकमत न्यूजपेपरमध्ये मी बघितलं मित्रांनो, तर म्हणजे PhD झालेले 2 विद्यार्थी ते भाजीपाला विकत होते. PhD झाली होते त्यांची. आज त्यांच्यावरती भाजीपाला विकायची वेळ आली. ते म्हणतात, "आज आम्ही संस्थेमध्ये जेव्हा म्हणे जॉब मागायला जातो, ते डायरेक्ट म्हणतात की 40 आणि 50 लाख रुपये भरा." ते रिपोर्टरला सांगत होते. ते दादा म्हणे, "आम्ही एवढे 40 ते 50 लाख रुपये आणायचे कुठे? आज आमचं 35-36 वय झालं. अजून लग्न वगैरे बाकी आहे. लग्न वगैरे काय नाही झालं. परिस्थिती एकदम हलाखीची आहे. जी आपली स्कॉलरशिप भेटायची, त्या स्कॉलरशिप घेऊन आम्ही कशी तरी PhD कंप्लीट केली. आज मुंबई युनिव्हर्सिटीमधनं, पुणे युनिव्हर्सिटीमधनं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद विद्यापीठमधनं आज पोरं PhD करून बाहेर पडतायत, पण त्यांना जॉब कुठेच नाहीये. आज म्हणजे आपली भारताची परिस्थिती बघा. आज राजस्थानमध्ये जी गव्हर्नमेंट स्कूल होती, गव्हर्नमेंट स्कूलमध्ये फक्त एकच जागा होती, शिपायाची जागा होती हं. एक शिपाईची जागासाठी लाखो फॉर्म आले होते. ते पण PhD झालेले, कोण डॉक्टर झालेले, कोण इंजिनिअर झालेले, जे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले, अशा पोरे ते शिपाईच्या नोकरीसाठी आज फॉर्म भरत होते. म्हणजे विचार करा, आज आपल्या भारत देशामध्ये आज बेरोजगारीचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात वाढलंय मित्रांनो. ठीक आहे, भारत देशात जाऊ द्या, आपलं महाराष्ट्राचंच बघू आपण. आज महाराष्ट्रामध्ये आज PhD झालेल्या विद्यार्थ्यांना आज संस्था 40 ते 50 लाख रुपये घेतो. त्या संस्थेचे जे संस्थापक असतील त्यांना काही गोष्टी समजायला पाहिजे ना. आज त्यांच्यासारखे सगळे करोडपती नाही आहेत ना. अरे, आज जर 40 ते 50 लाख रुपये त्या विद्यार्थ्यांकडे राहिले असते, ते कशाला PhD पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असतं त्यांनी. स्वतःचा काहीतरी उद्योग व्यवसाय चालू केला असता ना त्यांनी. आज प्रत्येक जण शिक्षण काय घेतं मित्रांनो, की आपली आज परिस्थिती बदलायला पाहिजे याच्यासाठी शिक्षण घेतं ना आज. आज PhD पर्यंत शिक्षण काय घेतो, की आज आपल्याला चांगल्या पोझिशनची आज नोकरी भेटायला पाहिजे. चांगल्या संस्थेमध्ये आज आपल्याला एक रिस्पेक्टिव्ह अशी नोकरी भेटायला पाहिजे. याच्यासाठी आपण PhDसाठी शिक्षण घेतो ना मित्रांनो. अरे, आज PhD करून जर आज भाजीपाला कोण विकतंय, कोण वडापाव विकतंय, कोण पुण्यामध्ये पोहे विकतंय, म्हणजे चाललंय काय मला काहीच समजत नाही. मग शिक्षण घ्यायचं का नाही घ्यायचं मग? आज संस्थेमध्ये जर एवढे 40 ते 50 लाख रुपये भरायला लागत असतील तर. मित्रांनो, मला फक्त हेच म्हणायचं आहे. ते बघा, आज नेट सेट झालेले पण काही माणसं आहेत जे आज सरकारी स्कूलमध्ये टेम्पररी शिक्षक म्हणून लागलेले आहेत. त्यांना आज 4-4, 5-5 वर्ष झालेत. त्यांना अजून पगार नाही आहेत. सिरियसली सांगतोय तुम्हाला. आज म्हणजे ठीक आहे, ज्यांच्या आई शिक्षक वगैरे आहेत, त्यांचे पोरं बघा आज म्हणजे चांगल्या-चांगल्या पोझिशनला गेलेले आहेत ते. कारण की काय, त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे. आईला 1,00,000 पगार आहे, वडिलांना 1-1.5 लाख पगार आहे. त्यांच्या पोरांना कुठे पण शिक्षक म्हणून लावून देतात. पण गरीब विद्यार्थ्यांनी करायचं काय? ज्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलंय, ज्यांचं नेट सेट चांगलं क्वालिफाय आहे, आज गोल्ड मेडलिस्ट आहेत ते मुंबई युनिव्हर्सिटीमधनं, त्यांना सुद्धा म्हणजे आज टेम्पररी आज जॉब करतायत ते. म्हणजे त्यांना 5-5, 10-10 वर्ष झाले, त्यांना अजून पगार नाही आहेत. अरे, मग अशा पोरांनी करायचं काय? घरामध्ये अक्षरशः सांगतोय खाण्याचे वांदे झालेले आहेत. त्या शेतामध्ये कामाला जात आहेत. कुठे त्यांची जर काही शिक्षकांचे लग्न वगैरे झालेले असतील, त्यांचे वाईफ वगैरे आज शेतामध्ये कामाला जात आहेत, कसे तरी घर चालतात. अरे, आज शिक्षणावरती अशी परिस्थिती. आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या जागा पण निघत नाहीत ना मित्रांनो. 5-5, 3-3, 4-4 वर्ष जागा निघत नाहीयेत. आज पोरांनी करायचं काय मग? बाकी तर MPC, UPSC या गोष्टी सोडूनच द्या मित्रांनो. आज PhD झालेल्या विद्यार्थ्यांची आज अशी परिस्थिती, जॉब कुठेच नाही डायरेक्ट. 40 ते 50 लाख मागतायत. बरोबर की नाही गायत्री? मग त्या विद्यार्थ्यांनी करायचं काय मग? हे बघा, गायत्री पण ऐकते जे. काय आता तुम्हाला सांगू मित्रांनो, म्हणजे खूपच वाईट परिस्थिती चालली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये. तर मी तर म्हणतोय आज महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगतोय, हे बघा शिक्षण तेवढंच करा मित्रांनो, कारण की ना पैसा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तुमच्याकडे खरोखर म्हणजे जास्त पैसा असा करा, PhD पर्यंत शिक्षण करा. असं नाही म्हणत की नका करा, PhD पर्यंत शिक्षण नक्की करा मित्रांनो. पण पुढच्या भविष्याचा पण काहीतरी विचार करा, की पुढे कुठल्या आपल्या संस्थाला जॉब भेटेल का? थोडेफारच पैसे भरून जॉब भेटेल का? याच गोष्टींचा विचार करा.
40 ते 50 लाख रुपये काही भरत बसू नका मित्रांनो. आज आपल्या आईवडिलांची ऐपत काही तेवढी नाही. आपण कुठेतरी स्कॉलरशिप घेऊन आपण PhD कंप्लीट केलेली असते. म्हणून पुढच्या भविष्याचा विचार करा, मग तेव्हाच पुढचं शिक्षण घ्या मित्रांनो. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. बाय बाय कर काय.